सातारा जिल्ह्यातील विश्वसनीय न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज. तडोळे तालुका खटाव येथे राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामाचे भूमिपूजन व उद्घाटन भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी सदस्या सौ सोनियाताई जयकुमार गोरे वहिनीसाहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या स्थानिक विकास योजनेअंतर्गत गोसाईबुवा रस्त्यासाठी 25 लाख रुपये, तडोळे ग्रामपंचायत कार्यालयासाठी 20 लाख रुपये, श्री गणेशा मंदिर सामाजिक सभागृहासाठी 10 लाख असा भरीव कामाचा निधी दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. वरील सदर कामाचे भूमिपूजन व उद्घाटन संपन्न झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. कामासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. दरम्यान गावकऱ्यांनी केलेल्या आदर सत्कारामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन केले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून अशी विविध विकास कामे यापुढे देखील मार्गी लागण्यासाठी आम्ही प्रयत्न आहोत, असाही त्यावेळी सोनियाताई गोरे यांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की तडोळे गाव हे विशेष लक्ष ठेवून असणारे गाव आहे. या गावामध्ये समाजकारणाबरोबर राजकारणही केले जाते. यावेळी या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता ज्यांना मागेल त्यांना सर्व काम देण्याचा निर्णय जयकुमार गोरे भाऊ यांनी घेतला आहे. त्यांच्या पाठीमागे तडोळकर ग्रामस्थांनी भक्कमपणे उभं राहण्याचेही आवाहन सोनियाताई गोरे यांनी यावेळी केले. सदर कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष, पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण साहेब, विधानसभा निवडणूक प्रमुख विक्रमशिव भोसले, विधानसभा संयोजक युवा नेते विशाल बागल यांच्यासह सरपंच स्वरूपाली बबन खाडे, उपसरपंच पुष्पा मदने, अमोल साबळे, नेते शरद पाटील, बाळासाहेब पवार, बहरणात शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष प्रमोद खाडे, निवृत्त पोलीस अधिकारी सुरेश माळवे साहेब, उद्योजक प्रतीक खाडे, शंकर पळेशेठ, उपसरपंच दादा सुखाडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब माळवे, माजी चेअरमन पांडुरंग खाडे, डॉक्टर महादेव पाटील, छगन पाटील, महादेव पळे साहेब, इस्माईल शेख, सुभाष बनसोडे, सुभाष खाडे, मुकुटराव साबळे, पंढरीनाथ साबळे, मार्केट कमिटी सचिव हनुमंत मदने, ॲडव्होकेट अनिल बनसोडे सर, मोहन माळवे, प्रेमचंद खाडे, पोपट माळवे सर, बाबूराव पळे, महादेव खाडे, पंढरीनाथ खाडे, महादेव साबळे, नंदकुमार खाडे, बापूराव पाटील, दत्तात्रय पळे, बाळासाहेब पाटोळे, अध्यक्ष मधुकर खाडे, भगवान डोले, भीमराव साबळे, वालचंद साबळे, संजय काळे, सचिन पळे, अमोल खाडे, महबूब शेख, संजय साबळे, संजय बिडवे, सुधीर माळवे, दत्तात्रय गुरव, संपत नांगरे, बबन साबळे, दत्तात्रय खाडे, शांतीलाल खाडे, डॉक्टर गणेश खाडे, विजयराज खाडे, अंबुदास खाडे, रामदास पवार, नितीन साबळे, पिंटू शिंदे तसेच गावचे सरपंच, उपसरपंच सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपटराव माळवे गुरुजी तर प्रमोद खाडे, अमोल साबळे नेते यांनी आपले मनोगते व्यक्त केली. सभामंडपाचं भूमिपूजन या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या मान खटावचे पाणीदार आमदार माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या विद्य पत्नी सोनियाताई गोरे मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या कात्रगडाव गटाचे युवा नेते विशालजी बागल, या ठिकाणी समोर उपस्थित असणारे आपल्या गावच्या सरपंच, त्याचबरोबर उपस्थित सर्वच तडोळ्या गावातील सर्व प्रमुख पदाधिकारी, ग्रामस्थ, माता भगिनी, त्याचबरोबर या ठिकाणी खास करून वेळात वेळ काढून उपस्थित असणारे आपले दोन्ही पत्रकार मित्र वैद्य साहेब. आत्ताच अमोलरावांनी सांगितलं की आपल्या भावांच्या माध्यमातून या गावामध्ये अनेक विकास कामं जोराला मोठ्या प्रमाणात झालेले आहेत. त्याचबरोबर आता जो रस्ता झाला 45 लाखाचा, जो आता आपण या ठिकाणी बॅनरवरती चुकून 50 लाख झालेला आहे, तो 45 लाख झाला, तो 50 लाखाचा रस्ता होता आणि ग्रामपंचायतीचं 25 लाखाचं होतं ते 20 लाख झालं. प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे, परंतु फार मोठ्या प्रमाणात अनेक कामं मंजूर आहेत. फक्त उद्घाटना वाचून आपल्याला भावना वेळ नसल्यामुळे ती राहिलेले आहेत. या झडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या ज्यावेळेला गावाचा विकास एवढ्या मोठ्या संख्येनं होत असताना, म्हणजे पैशामध्ये कोटीमध्ये होत असताना, गावातली सगळ्या लोकांना असं वाटलं पाहिजे की आपण या सगळ्या गोष्टींचं स्वागत करण्यासाठी गेलं पाहिजे. कारण
ते लोक कदाचित ही गडबडीत आपण हा उद्घाटन सोहळा घेतल्यामुळं आपण थोडंसं कमी लोक आपल्याकडे पोचतात आणि सकाळची वेळ थोडी रानात वगैरे जायची असल्यामुळं. पण मी तुम्हाला खरं सांगू का की मोठ्या संख्येनं ज्या वेळेला ह्या गोष्टीच्या उद्घाटन प्रसंगी येतात त्यावेळेला आम्हाला अजून काम देण्यासाठी हुरूप येतो. तरी पण गोष्टी लक्षात घ्या की किती लोक आपल्याला स्वीकारतात हे येणाऱ्या संख्येवरनं समजत असतं. आम्ही नुसतंच काम द्यायचं का, नुसतीच सेवा करायची का, नुसताच विकास करायचा का, लोकांना त्याची गरज आहे का, हे तुमच्या उपस्थितीमध्ये कळत असतं आणि म्हणतो असा त्याचा अर्थ होतो. खरं तर या तळवळे गावावर भाऊंचं आणि माझं प्रामुख्यानं पहिल्यापासून लक्ष आहे, तेवढं प्रेम आहे. म्हणून या गावाला भरपूर निधीही मिळतो. निधी साधा सुद्धा मिळत नाही, आम्हाला कोटीत मिळतो. तर मग त्याच्यासाठी तुम्ही तेवढ्या संख्येनं भाऊंच्या पाठीशी राहणं आणि आशीर्वाद देणं, सहकार्य करणं हे प्रामुख्यानं गरज असते. आज तसं बघायला गेलं तर जिल्हा परिषदचा अजून उमेदवार खरं तर ठरलेलाच नाही आहे. तुम्ही काहीतरी समजूत करून घेऊ नका. आणि पंचायत समितीचा पण उमेदवार ठरलेला नाही आहे. पण तुम्हाला मी सांगते की उमेदवार भाऊच समजून, भाऊ कोणता उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी जर राहिलो तर गावाचा विकास जास्त सुलभ होणार आहे. की केंद्रामध्ये भाजप आहे, महाराष्ट्रात भाजप सरकार आहे आणि जर आपल्या मानखटावमध्ये जर भाजपचं जिल्हा परिषद गटातील लोक निवडून आली नाही किंवा पंचायत समितीची निवडून आली नाही तर किती अडचणी येतात हे तुम्हाला ग्रामपंचायत गेल्यानंतर सुद्धा कळतं का नाही मामा? तर हे किती गरजेचं आहे. गावाचा विकास करायचा ना आपल्याला. अगदी मनाविरुद्ध असू दे, पुन्हा काय काय जण विरोधाला विरोध करायचा म्हणून करणारी लोक असतात. पण तो विरोध आता असं झालं की दरुशेठ म्हणले तसं की इनकमिंगचं खूप मोठं सत्र चालू आहे. आम्ही ते घेणार पण आहे, पण ते मनापासून यावं, भाऊंच्या कामाचं कौतुक म्हणून यावं, आपल्या गावाचा विकास म्हणून यावं अशी माझी अपेक्षा आहे. उगाच इनकमिंग करायचं म्हणून करण्यात काहीच अर्थ नसतो. पण ज्या गाव एकत्रितपणे काम करतं, एका पक्षाचं म्हणून काम करतं, तेवढा गावाचा विकास हा जास्त जलद गतीनं होत असतो. आम्हाला विकास करत असताना आम्ही खरं तर गावातल्या सगळ्याच लोकांचे आपण पालक आहोत. आम्हाला असं विचार कधी मनामध्ये सुद्धा शिवत नाही की तो विरोधी पार्टीचे जास्त लोक आहेत, आपल्या पार्टीचे कमी आहेत म्हणून गावाचा विकास करायचा नाही. ही आमची भावना आजपर्यंत कधीही नव्हती. आपण ज्या वेळेला निवडून येतो, जेव्हा आपण एक गावाचे पालक म्हणून, आमदार म्हणून निवडून येतो, तेव्हा आपण सगळ्यांचे पालक असतो. घरात सुद्धा एखादा आवडता नावडता असू शकतो म्हणून त्याला आपण टाकून देतो का? नाही. त्यांचाही विचार करून आपण तशा पद्धतीनं आपण घर चालवत असतो. तशा पद्धतीनं भाऊंच्या मनामध्ये भावना आहे की पाणी दिलं तर फक्त आपल्याच लोकांना द्या, बाकीच्यांना देऊ नका. ही भावना होऊ शकते का? मी खूप मनापासून तर अशा पद्धतीनं आपल्या गावातली सगळी लोक ही खरंच एकत्रित आली पाहिजे. आणि एवढा जर गावाचा विकास होत असेल तर तेवढ्या संख्येनं आपल्याला संख्या दाखवणं, गावाची पाठिंबा दाखवणं गरजेचं असतं.